आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। सेनापती, 2 दिवसांच्या आतच आपली सेना हिंदुस्थानच्या दिशेने कूच करेल। तुमची वाणी सत्य ठरली प्रभू, सत्य ठरली। काल यवन मथुरेवर आक्रमण करण्यासाठी त्याचा सैन्य घेऊन निघाला आहे। या कालय वनाला कोण मारणार, तू की मी? आपल्या दोघांपैकी कोणीही त्याला मारू शकत नाही। का नाही मारू शकत? मी तुम्हाला म्हटलं होतं ना की त्याला कुठल्याही अस्त्राने किंवा शस्त्राने मारता येणं शक्य नाही, ना तुमच्या नांगराने ना माझ्या सुदर्शन चक्राने। हे बघा, भगवान शंकरांच्या वरदानानुसार आपण तर त्याला मारू शकत नाही आणि त्याला युद्धामध्ये हरवलं सुद्धा जाऊ शकत नाही। हो, मग? तर मग आपल्याला कोणा अशा पुरुषाचा शोध घेतला पाहिजे जो युद्ध न करताच त्याला मारू शकेल। आणि अशा पुरुषाचा मी शोध घेतला आहे। कोण आहे तो? महाराज मुचुकंद। मुचुकंद? कोण मुचुकंद? एक वेळ होती जेव्हा देवासुर संग्रामात देवता हरत होते, तेव्हा देवराज इंद्रांनी पाहिलं की त्यावेळी धरतीवर इक्ष्वाकू वंशाचे एक राजे होते, महाराज मुचुकंद। ते परमप्रतापी आणि परमशूरवीर होते, ज्यामुळे ते या धर्तीवर चक्रवर्ती सम्राट बनले होते। जेव्हा इंद्राने त्यांचं सहाय्य मागितलं, तेव्हा त्या महाप्रतापी राजाने इंद्राच्या विनंतीला मान देऊन त्या युद्धात देवतांच्या बाजूने भाग घेतला। महाराज मुचुकंदांनी त्या संग्रामात असुरांविरुद्ध घोर युद्ध केलं। देवासुर संग्रामात महाराज मुचुकंद देवराज इंद्रांच्या खांद्याला खांदा लावून लढत होते। त्यांनी एका हातीच हजारो लाखो असुरांचा हा हा म्हणता निपात केला। हे युद्ध देवतांच्या काळानुसार जवळपास 1 वर्ष सुरू होतं। युद्धांच्या दोन्ही बाजूंचं अपरिमित नुकसान झालं होतं। देव आणि असुर
अनुक्रमे दैवी आणि मायावी अस्त्रे व शस्त्रे वापरून एकमेकांवर प्रहार करत होती. पण देवतांच्या जोडीला इक्ष्वाकू कुळातले राजे मुचुकुंद असल्यामुळे देवतांचं या युद्धातलं पारडं दिवसेंदिवस जड होत होतं. महाराज मुचुकुंदांनी अतुलनीय शौर्य गाजवत सर्व असुरांना सळो की पळो करून सोडलं. सरते शेवटी मुचुकुंदांच्या साहाय्याने देवतांनी असुरांवर निर्विवाद विजय मिळवला. अरे हा तर धर्तीवरील मानव आहे आणि तरीही इतका वीर. अरे या मृत्यू लोकातील मानवाने येऊन आपली तर बाजीच पलटवली. हो याच्या जवळ निश्चित ब्रह्मास्त्र असलं पाहिजे. आमच्या हातात आलेला स्वर्ग याने परत आमच्याकडून घेतला. त्या युद्धात
महाराज मुचुकंदांनी इतकी पराक्रमपूर्वक लढाई केली की असुर त्राही त्राही करत सुटले. असुर सेना देवतांशी तर लढू शकत होती, परंतु महाराज मुचुकंदांसारखे परमशूरवीर महारथीशी मुकाबला असुर करू शकले नाहीत. आणि सरतेशेवटी ते पराजित होऊन पळून गेले. देवता महाराज मुचुकंदांवर अतिशय प्रसन्न होते. देवराज इंद्राने त्यांची खूप प्रशंसा केली. महाराज मुचुकंदांचा, 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 महाराज मुचुकंदांचा. महाराज मुचुकंद, तुमचं अतुलनीय शौर्य आणि पराक्रम यामुळे त्या युद्धात आम्हा सर्वांचं रक्षण झालं आहे. समस्त देवता तुमच्या या उपकारांसाठी तुमचे आभारी आहेत. स्वर्ग लोकांमध्ये चहुदिशांना तुमच्या शौर्याची प्रशंसा होते आहे. यावेळी देवासुर संग्रामात जेव्हा असुरांविरुद्ध देवता हरू लागले होते, तेव्हा मी तुमच्याकडे सहाय्य मागितलं होतं. त्यावेळी पृथ्वीलोकी तुमचं एक महान साम्राज्य होतं, जे तुमचे महान पिता सम्राट मांधातांकडून तुम्हाला मिळालं होतं. तुमच्यापाशी भोगविलास, ऐश्वर्य आणि सुखांची सर्व साधने होती. परंतु आम्हा देवतांच्या विनंती खातर तुम्ही तुमचं सर्व ऐश्वर्य भोगविलास त्यागून आम्हाला सहाय्य करायला धावून आला होतात. आज तुमच्या पुण्य प्रतापाने देवतांना विजय प्राप्त झाला आहे. त्यामुळे माझं हे कर्तव्य आहे की धरतीवर तुमच्या ज्या मनोकामना अपूर्ण राहिल्या होत्या, ज्या ऐश्वर्यांना तुम्ही आमच्या खातर त्यागून आला होतात, ते सर्व आम्ही तुम्हाला पुनश्च प्रदान करावं. ते सगळं तुम्ही आम्हाला प्रदान करण्याची आवश्यकता नाही देवराज इंद्र, कारण माझे पूज्य पिता आणि माझ्या महान पूर्वजांच्या आशीर्वादाने धरतीवर माझ्यापाशी सगळं काही आहे. एक असं विशाल साम्राज्य आहे जिथे समस्त ऐश्वर्य माझी प्रतीक्षा करत असतात. तिथे माझ्याजवळ सुख, भोग सगळं काही इतकं आहे की काही अजून मिळवावं अशी इच्छाच नाही. त्यामुळे जर तुम्ही मला धरतीवर परतण्याची अनुमती दिलीत तर तुमची कृपा होईल. मी तुमच्या ज्या सेवेसाठी इथे आलो होतो, माझं ते कर्तव्य पूर्ण झालेलं आहे. आता तुम्हाला माझ्या सहाय्याची आवश्यकता नाही. तसंही भगवान शंकराचा पुत्र कार्तिकेयाने तुमचा सेनापती होण्याचं मान्य केलेलं आहे. त्यामुळे आता तुमचं भविष्य देखील सुरक्षित झालं आहे. त्यामुळे आता मी परत माझ्या लोकांमध्ये जाण्यासाठी अनुमती मागतो. तिथे माझी प्रजा, माझ्या राण्या आणि माझे पुत्र माझ्या येण्याची वाट बघत असतील. मी आपल्याला ही अनुमती नाही देऊ शकत महाराज. नाही देऊ शकत? का नाही देऊ शकत? माझ्या सेवेमध्ये काही त्रुटी राहिली आहे का? नाही नाही, मी तुमच्या सेवेने अतिप्रसन्न आहे मुचुकंद. परंतु काय? परंतु काय देवराज? परंतु काय देवराज?
महाराज मुचुकन, तिथे धर्तीवर यावेळी तुमचं कुणीही शिल्लक नाही. तिथे माझं कोणीही नाही राहिलं. हे काय बोलता आहात तुम्ही? काय कोणी शत्रूने माझ्या साम्राज्याचा विनाश केलाय का? नाही सम्राट मुचुकन, असं काहीही झालेलं नाही. केवळ काळाच्या गतीमुळे असं झालेलं आहे. काळाची गती? मी काही समजलो नाही महाराज. तुम्हाला काळाची गती नाही माहीत महाराज. तुमच्या मृत्यू लोकात आणि आमच्या स्वर्ग लोकात काळाची गती वेगवेगळी असते. धरतीवर काळाची गती अतिशय वेगाने असते. त्यामुळे जेव्हा तुम्ही आमच्या इथे 1 वर्ष राहता, तोपर्यंत धरतीवर जणू 1 युग उलटून गेलेलं असतं. इतका काळ उलटून गेला आहे तिकडे की आता तिथे ना तुमचे पुत्र उरले आहेत, ना महाराण्या, ना प्रजा. इतकंच काय, तुमच्या इक्ष्वाकू वंशाचं नाव लावणारा देखील त्या धरतीवर आता कुणीही उरलेला नाही. असं कसं झालं देवराज? ही काळाची गती आहे महाराज. इथे केवळ भगवानच अविनाशी आहेत. बाकी जो कुणी जन्माला येतो त्याचा नाश अवश्य होत असतो. इतकंच काय, आम्ही देवता सुद्धा नश्वर आहोत. आपापली वेळ झाल्यावर काल भगवान आम्हा सर्वांना त्यांच्यासह घेऊन जातील. मी देखील मरून जाईन. तेव्हा माझ्या जागी दुसरा इंद्र येईल. म्हणूनच माझी तुम्हाला प्रार्थना आहे की जे उरलेच नाहीत त्यांची चिंता सोडून द्या. आणि माझी अशी इच्छा आहे की ज्या भोगविलासाची, ज्या ऐश्वर्याची इच्छा तुमच्या मनात अजूनही बाकी आहे ती तुम्ही माझ्याकडे मागावी. मी तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला वर देऊ इच्छितो. धन, काम, ऐश्वर्य, धर्म, अर्थ जे हवं असेल तसाच वर मी तुम्हाला देईन. केवळ मोक्ष मात्र मी देऊ शकत नाही, कारण मोक्ष प्रदान करण्याची शक्ती केवळ भगवान श्रीहरी आणि भोलेनाथ शिवशंकरांकडेच आहे. बाकी मी सर्व काही देऊ शकतो. मागा, वर मागा महाराज, वर मागा महाराज. हे देवतांच्या राजा, जर माझं असं कोणीच उरलेलं नाही तर भोग विलास आणि ऐश्वर्याचा आनंद एकट्याने कसा काय घेऊ मी? कुणासाठी काय मागू मी? तुमचं बोलणं ऐकून आता त्या सगळ्याची इच्छाच उरलेली नाही आणि तुम्ही मोक्ष तर देऊ शकत नाही. त्यामुळे मागण्यासाठी तर काहीच उरलं नाही. हे महात्मा, तुम्ही देवतांवर इतके विपुल उपकार केले आहेत, ज्यांचं ऋण फेडण्यासाठी तरी तुम्ही अवश्य एखादा वर मागावा. तसही देवतांचं दर्शन निष्फळ ठरू नाही शकत. त्यामुळे आमचा मान ठेवण्यासाठी का होईना जो हवा असेल तो वर मागून घ्या. या क्षणी मला एकच गोष्ट जाणवते आहे की मी अतिशय आता थकलो आहे. इतक्या काळापर्यंत
युद्ध करता करता माझे शरीर अतिशय थकून गेलंय. त्यामुळे मी आता शांतपणे झोपू इच्छितो. मन तृप्त होईपर्यंत निद्रा घेऊ इच्छितो. म्हणूनच मला असा वर द्या की जेव्हा मी निद्राधीन होईन तेव्हा माझ्या निद्रेत कुणीही अडथळा आणणार नाही. बस मला हेच वरदान द्या तुम्ही. तथास्तु, असंच होईल. तुम्ही कोणत्याही उचित गुप्त स्थानी जाऊन निद्राधीन व्हा. माझं वरदान आहे की जो कुणी प्राणी तुम्हाला गाढ निद्रेतून जाग करेल त्याच्यावर तुमची दृष्टी पडताच तो तत्क्षणी भस्म होऊन जाईल. तथास्तु. बस असे आहेत महाराज मुचुकंद, जे त्याला युद्ध न करताच मारू शकतात. आता माझं इतकंच काम उरतं की मी काल यवनाला कसं तरी त्यांच्या गुहेपर्यंत घेऊन जायचं. त्यासाठी मी एक योजना बनवली आहे. ती तेव्हाच यशस्वी होऊ शकते जेव्हा तुम्ही सगळे मला त्याच्याकडे एकट्याने आणि निशस्त्र जाऊ द्याल. एकटा आणि तेही निशस्त्र? हो, निशस्त्र. अस्त्र शस्त्र न घेताच? हो, कोणतंही अस्त्रशस्त्र न घेताच. तसंही आमचे प्रभू भगवान शंकरांनी जे वरदान त्याला देऊन ठेवलं आहे त्याकरता तसंही कोणत्या अस्त्रशस्त्राचा उपयोग होणार नाही. आता त्याला मथुरेत पोचूच द्या, मग बघा काय होतं ते. काल यवन भल्या मोठ्या सैन्यासह यवन देशातून हिंदुस्थानाकडे निघाला होता. त्याच्या सैन्यात सर्वच घोडेस्वार आणि उंटस्वार असल्याने अतिशय वेगाने अंतर कापत ते सर्वजण मथुरेजवळ पोहोचले देखील.
सम्राटांचा विजय असो. बोला सेनापती, काय समाचार आणला आहे? आपला कुणी दूत परतून आला की नाही? अजून नाही सम्राट. मी त्यासाठीच विचारायला आलो आहे की आज सैन्याकरता काय आज्ञा आहे. आज पुढे कूच करायची की काही दिवस इथेच मुक्काम ठेवायचा? याचं उत्तर महाराज शल्य देतील, कारण या क्षणी आपले मार्गदर्शक महाराज शल्य आहेत. सम्राट, माझ्या मतानुसार आता आपल्या सेनेचा मुक्काम इथेच राहिला पाहिजे. कारण जोपर्यंत आपल्याला ही सूचना मिळत नाही की काल यवन मथुरेच्या जवळपास पोचला आहे, तोपर्यंत आपण पुढे जाण्याने काहीही लाभ होणार नाही. माझे दूत त्याच्या सेनेबरोबरच येत आहेत. ज्यावेळी त्यांना योग्य वाटेल तेव्हा आपल्याला तात्काळ सूचना पाठवतील ते. माझ्या विचाराने तोपर्यंत आपला मुक्काम इथेच राहिला तर बरं होईल. जशी आज्ञा. परंतु याचा अर्थ असा नाही की सैन्यात आळस निर्माण होईल. जर सैनिक असं समजतील की दीर्घकाळ मुक्काम आहे तर ते सुस्त होत जातील. त्यामुळे प्रत्येक दिवशी सैन्याला काहीतरी कामगिरीसाठी तयार ठेवलं जावं, जेणेकरून ज्या क्षणी कूच करण्याची दवंडी पिटली जाईल त्याच क्षणी सैन्य निघण्यासाठी तयार असलं पाहिजे. जा. जशी आज्ञा. महाराज शल्य, मला असं वाटत आहे की तुमची योजना अवश्य सफल होणार आहे. सगळ्यात महत्वाचं तर हे आहे की तुम्ही काल यवनासारख्या पराक्रमी योद्ध्याला मथुरेवर आक्रमण करण्यासाठी तयार केलात. तो काल यवन ज्याच्या समोर कृष्णाचं सुदर्शन चक्र देखील निष्प्रभ ठरेल. सुदर्शन चक्र देखील निष्प्रभ ठरून जाईल. त्या दोघांचे चक्र आणि नांगर तक्षणी कुचकामी ठरतील. महाराज शल्य, तुमचा मित्र काल यवनला सांगा की जेव्हा तो कृष्ण आणि बलरामाला पराभूत करेल तेव्हा त्याने त्यांचा वध करू नये. त्यांना बंदी बनवून आमच्या समोर आणावं. मी माझ्या हातांनी त्या दोघांचा शीर उडवू इच्छितो. हो, तेव्हाच माझी सुडाची आग शांत होईल. महाराज शल्य, माझी सुडाची आग शांत होईल. पहारेकरी, नगरकोटाचे दरवाजे उघडा. आपला दूत आला आहे. प्रणाम सेनापती. काय समाचार आणला आहेस? काल यवनाचं सैन्य खूप जवळ येऊन ठेपलं आहे. माझा अनुमान आहे की ते उद्या सूर्योदयापूर्वीच मथुरेला वेढा घालतील. चांगला आहे. काय म्हणालात?
सूर्योदयापूर्वीच ते नगराला वेढा घालतील? होय प्रभू, त्यांचं सैन्य खूप वेगाने पुढे सरकत आहे. चांगलंच आहे, मग येऊ देत. प्रभू, तुम्ही सैन्याकरता एखादी आज्ञा नाही दिलीत. सर्व सैनिक शस्त्रसज्ज होऊन तयार आहेत. केवळ तुमच्या आदेशाची प्रतीक्षा आहे की त्यांना काय केलं पाहिजे. हे पहा क्रूरजी, या गोष्टीचा निर्णय आधीपासूनच झाला आहे की काल यवनाशी युद्ध करण्यास मी एकटा जाणार आहे. त्यामुळे सैन्याला युद्धाची आज्ञा दिली जाणार नाही. हो, त्यांच्यावर नगर सुरक्षेचं काम सोपवा. नगरात जागोजागी सैनिक तुकड्या उभ्या असू द्यात. ज्या योगे शत्रू सैन्याला बघितल्यानंतर नगरवासी चिंतित होणार नाहीत. त्यांना असं वाटलं पाहिजे की त्यांच्या सुरक्षेकरता सैन्य तैनात आहे. बस तुम्ही रातभरात इतकंच करा आणि सकाळी सूर्योदयाची प्रतीक्षा करा. तेव्हा जे होईल ते पाहून घेऊ. सेनापती, हुकुम महाराज. मथुरा नरेशांच्या नावे संदेश पाठवा की म्लेंच नरेश काल यवन तुमच्याशी युद्ध करण्याच्या इच्छेने मथुरेच्या द्वारी उभा आहे. आम्हाला पूर्णतः आशा वाटते की तुम्ही तुमच्या क्षत्रिय धर्माला अनुसरून आमच्या आव्हानाचा स्वीकार करून आम्हाला तुमच्याबरोबर युद्ध करण्याचा आनंद प्रदान कराल. याच्या तयारी करता आम्ही तुम्हाला 1 दिवसाची मुदत देत आहोत. उद्या सकाळपर्यंत जर तुम्ही बाहेर येऊन आमच्याशी युद्ध नाही केलं तर आम्ही समजून जाऊ की तुम्ही एखाद्या भेकडासारखी न लढताच पराभव मान्य केला आहे. आणि मग आमचं सैन्य नगरद्वार तोडून मथुरेत प्रवेश करेल, जेणेकरून तुम्हाला बंदी बनवून आमच्या समोर उभं करता येईल. त्याचं इतकं धाडस? पुढे काय लिहिलंय? जर त्यावेळी कोणी आमच्या सैनिकांचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला तर आमचे सैनिक सर्व नगर उजाड करून टाकतील. सर्वत्र रक्ताचे पाट वाहू लागतील.
ज्यात समस्त नगरवासियांची प्रेत बुडलेली असतील. अशा प्रकारे मथुरेच्या निरपराध नागरिकांचा बळी देऊन कोणताही लाभ होणार नाही आणि ना आम्हाला असं करायला आवडेल. यासाठीच आमचा तुम्हाला असा सल्ला आहे की एकतर शूरवीरप्रमाणे सैन्यासह नगराच्या बाहेर येऊन युद्ध करा, अथवा स्वतः नगराच्या बाहेर येऊन स्वतःला आमच्या हाती सुपूर्द करा. आम्ही बाकी लोकांना क्षमा करून टाकू. आता निर्णय तुमच्या हातात आहे. तुम्ही लगेच याचं उत्तर पाठवा. काय लिहू प्रभू? लिहा की आम्ही तुमच्या आवेशपूर्ण विचारांनी अतिप्रभावित झालो आहोत. तुम्ही युद्धासाठी जे प्रस्ताव सुचवले आहेत, असं बोलणं तुमच्यासारखा वीर पुरुषालाच सुचू शकतं. त्यामुळे आम्ही तुमच्या या पराक्रमी स्वभावाची प्रशंसा करतो. आम्हाला तुमचं युद्धाचं आव्हान मान्य आहे, परंतु त्यात आमचा देखील एक प्रस्ताव आहे की जेव्हा लढाई केवळ काल, यवन आणि कृष्णामध्ये होणे आहे, तर मग त्यात आमच्या आणि तुमच्या सैन्याचं काय काम? दोन्ही बाजूचं सैन्य तर निर्दोष आहे. लढाई तर तुमची आणि माझी आहे, तर मग त्या निरपराध सैनिकांचा तरी बळी का द्यावा? लाखो निरपराध सैनिक एकमेकात लढून व्यर्थच मारले जातील, आणि तेही त्यांचा काही दोष नसताना. त्यामुळे उचित तर हेच असेल की केवळ तुम्ही आणि मी एकमेकांशी लढून निर्णय करावा. काल, यवन आणि कृष्ण केवळ दोनच प्रतिद्वंदी एकमेकांशी लढतील. मी तुम्हाला खात्री देतो की जर तुम्ही माझ्या बरोबरच्या युद्धात हरलात अथवा मारले गेलात, तरी सुद्धा मी तुमच्या सेनेला अजिबात दोष देणार नाही. मी तुमच्या सैनिकांना क्षमा करून टाकीन. त्यांना परत त्यांच्या देशात जाण्याची अनुमती देखील देईन. वा, याला म्हणतात वीर पुरुष. हा कृष्ण तर खरोखरच परमवीर आहे. नारदाने बरोबरच म्हटलं होतं, या धर्तीवर माझ्या बरोबर युद्ध करण्याची क्षमता केवळ एकाच पुरुषात असेल, ज्याचं नाव कृष्ण असेल. नक्की हा तोच कृष्ण आहे. त्या वीर पुरुषाला उत्तर पाठवा की आम्हाला त्याचा प्रस्ताव पूर्णतः स्वीकार आहे. हो. काल, यवन आणि कृष्ण केवळ दोन वीरांच्या आपसातल्या युद्धानेच दोन देशांच्या हरण्या जिंकण्याचा निर्णय होऊन जाईल. उद्या सकाळी सूर्योदयावेळी मथुरेच्या नगरद्वाराबाहेर मी एकटाच कृष्णाची प्रतीक्षा करेन. आणि आम्ही हे देखील वचन देतो की जे कुठलं अस्त्र तो बरोबर घेऊन येईल, मी देखील केवळ त्याच प्रकारच्या अस्त्रासह त्याच्याशी युद्ध करेन. जा. जशी आज्ञा. जपा कुसुम संकाशम काश्यपेयम महद्वित्युम तमोरिम सर्व पापग्नम प्रणतोस्मि दिवाकरम.
वा, हे पाहून खूप छान वाटलं की तू तुझ्या शब्दाला जागणार आहेस, वचनाचा पक्का आहेस. हे शौर्याचं लक्षण आहे. हे माहिती असून सुद्धा की जो काल यवनाशी युद्ध करतो तो अवश्य मारला जातो, कारण काल यवनाला तर कुणी मारूच शकत नाही. हे सगळं माहिती असून देखील स्वतःचं वचन पाळण्याकरता जर तू माझ्याशी युद्ध करण्यासाठी अशा प्रकारे एकटा आला असशील तर त्याकरता तुला युद्धात मारण्यापूर्वी मी तुझ्या या शौर्यासाठी तुला प्रणाम करतो. मी तुझ्या प्रणामाचा स्वीकार करतो आहे.